आपण सगळ्यांनी घोषणा द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतोय. भारत माता की, भारत माता की जय श्रीराम. आवाज येत नाही पुढे एवढ्या मोठ्या प्रमाणावर मातृशक्ती बसलेल्या आहे. आपल्या मातृशक्तीचा आवाज काय आहे हा थोडासा सगळ्यांना कळू द्या ना. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. धन्यवाद. भूक लागलेली आहे. आंबेडकर जिल्हा परिषद गट आणि मोहोळ पंचायत समिती गणाच्या या महिला मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपले नेते माननीय योगेश पाटील साहेब, या कार्यक्रमाला खास उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टी पालघर जिल्ह्याचे ओबीसी आघाडीचे अध्यक्ष माननीय महेश जानशी, आपले जिल्ह्याचे उपाध्यक्ष माननीय नरेंद्र आखे साहेब, या मंडळाचे अध्यक्ष मंगेशदादा पाटील, ज्यांच्या या वास्तूमध्ये आपण हा कार्यक्रम घेतोय, त्यांच्या ओबीसी आघाडीचे तालुक्याचे अध्यक्ष संदीपजी दुपारे, कापसे साहेब, मंचावर उपस्थित आमच्या वेगळाताई अश्विताई शेळके, महिला आघाडीच्या अध्यक्षा अंकिताताई दुबे, प्रल्हादजी शिंदे, रोजली पाटील, मनीषजी देहरकर, उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि समोर बसलेल्या एवढ्या मोठ्या संख्येने आलेली मातृशक्ती, आपल्याला सगळ्यांना मी दिवाण वंदन करतोय. आपले नेते या विभागाचे संसदेत प्रतिनिधित्व करणारे खासदार आणि भारत सरकारचे पंचायत राज मंत्री माननीय कपिलदादा पाटील यांचा उद्या वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज इथे कपिलदादा फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी वाडा तालुक्याच्या वतीने हा महिला मेळावा, सत्यनारायणचे महापूजा इथे आपण भजन सम्राट भगवानदादा यांचा भजनाचा कार्यक्रम, त्यानंतर महाप्रसाद, त्यानिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आपल्या सगळ्यांना हळदी कुंकू झालेला आहे आणि वाणी आपल्या हातात आली. एक प्रश्न काही बहिणींना पडला असेल, घरी तोच कलर आहे आणि तोच कलर पुन्हा आलाय, जेवताना तो बदलून घेतला चालेल. आता फक्त 5 मिनिटं आपण आपल्यासाठी मोदीजी एवढे करताय, मोदीजींसाठी आपण थोडा वेळ थांबा. आज इथे आपण सगळ्यांनी ऐकलं, महिलांच्या कल्याणासाठी, महिलांच्या संपूर्ण उत्कर्षासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे आणि त्या दृष्टीनं मोदीजींनी ती पावलं उचललेली आहे. अनेक योजना आपल्याकडे आणल्या आहेत. महिला सक्षम झाली तर घर सक्षम होतं. महिला जी ते काही कमावते ती ते कमावलेलं संपूर्ण आपल्या घरासाठी खर्च करते. हा अनुभव सगळ्यांना आहे. पुरुष खर्च करतात त्यापैकी निश्चित थोडा हिस्सा ते बाहेर काही खर्च करतात, म्हणून महिला संपूर्ण जिथे कमावलेले पैसे आपल्या घरासाठी खर्च करते. म्हणून महिला सक्षम झाली तर संपूर्ण घर सक्षम होतं, समाज सक्षम होतो. म्हणून मोदीजींनी महिलांसाठी विशेष असं वेगवेगळे पॅकेजेस आणले आहेत. आज आपण पाहता कन्या समृद्धी योजना असेल, 80 कोटी लोकांना जनधन
गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिले आहे. उज्ज्वला गॅस योजना असेल. आज आपण इथे आमच्या मंडळाने अतिशय चांगला उपक्रम घेतला आहे. आयुष्यमान भारत कार्ड 5 लाखापर्यंत आपल्या सगळ्यांना मोफत इलाज. आयुष्यमान भारत कार्ड काढल्यानंतर दवाखान्यात गेल्यानंतर आपल्याला मोफत इलाज होतो. ही खूप मोठी गोष्ट आपल्यासाठी मोदी सरकारने केली. नारी शक्तीचं रूप आहे. आपण दुर्गेचे रूप आहात आणि वेळ प्रसंगी आपण कन्येचे रूप धारण करता दुष्ट शक्तीचा नाश करण्यासाठी. आज आपल्याला मोदीजींचे जे विरोधक आहेत या विरोधकांचा नाश करण्यासाठी आगामी येणाऱ्या निवडणुकांमध्ये या दुष्ट शक्तीचा नाश करण्यासाठी आपल्या नारी शक्तीचा आपल्या अंगी जी शक्ती आहे तिचा उदय झाला पाहिजे. आणि आपले लोकप्रिय खासदार त्यांचा कामाबद्दल अतिशय भातखंड आहे. आपण कुणीही गेलं त्यांच्याकडे आणि त्यांना एखाद्या अधिकाऱ्याला फोन करायला सांगितला. कपिलदादाचं एक वैशिष्ट्य आहे. आपण सांगितल्यानंतर विद्यार्थी त्यांचा मोबाईल किंवा ऑन करतात. समोरच्या अधिकाऱ्याला साऊंड ओपन करून फोन लावतात. माझा हा कार्यकर्ता माझी महिला भगिनी आलेली तिचं हे काम झालं पाहिजे आपल्या समोर ते सांगतात. अशा प्रकारे चांगलं काम करणारे आपले कपिलदादा पाटील आहे आणि त्यांचा उद्या वाढदिवस आहे. त्या वाढदिवसात ते औचित्य साधून आमच्या संदीपदादा दुपारे त्यांनी हे सगळं आयोजन केलेलं आहे. अतिशय सुबक आणि चांगलं आयोजन आहे. आपल्यासाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला. महाप्रसाद ठेवला. सत्यनारायण महापूजा आहे. संदीप दादा मी तुमच्या सगळ्यांतर्फे एक विनंती करतोय की ते माझे जावई लागतात. त्यांना म्हटलं की दरवर्षी अशा प्रकारचा कार्यक्रम ठेवा आणि आम्हाला सगळ्यांना पुन्हा पुन्हा तुम्ही प्रतिवर्षी बोलवा. ही विनंती तुमच्या मार्फत करतोय. नक्कीच ते बोलावतील असं मला आशा आहे. आणि आपण प्रतिवर्षी त्यांच्या सत्यनारायणच्या पूजेला येऊ अशाच प्रकारचा हळदी कुंकू करू आणि एक आनंद या भागामध्ये त्यांचे कार्य चालू केले त्याचा आनंद घेऊ अशी आपल्या सगळ्यांसाठी विनंती करतो. आणि आपण सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात ते आलात. परंतु आपल्या सगळ्यांनी एक विनंती करतोय आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये कपिलदादांना पुन्हा एकदा आपल्याला संसदेत पाठवायचं आहे. आणि त्यासाठी सगळ्यात जास्त काम कोण करणार आहे ते तुम्ही करणार आहात. तुम्ही प्रत्येक घराच्या चुलीबद्दल बोलू शकाल आणि त्या प्रत्येक महिलेला सांगू शकाल की आपल्याला कपिलदादांना मत द्यायचंय. कपिलदादांना मत द्यायचं म्हणजे मोदींना मत द्यायचंय. आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदींना या देशाचं पंतप्रधान करायचंय. आणि उरल्या सगळ्या योजना आपल्याला आपल्या भागामध्ये आणून या भागाचा खूप मोठ्या प्रमाणात विकास करायचा आहे. आपल्याला सगळ्यांना माहीत असेल आपल्या वाडे तालुक्याची निवडणूक असेल. आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न होता भिवंडी वाडा रोड. त्या भिवंडी वाडा रोडसाठी 1000 कोटी रुपये कपिलदादांच्या माध्यमातून आपल्याला मंजूर झालेले आहेत. आणि परवा या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. आपल्या सगळ्यांना मी त्या सोहळ्याला निमंत्रित करतो. आणि एक आपली कायमची डोकेदुखी जी आहे भिवंडी वाडा रोड तो खूप चांगल्या प्रकारचा होईल अशी मी आशा व्यक्त करतो. पुन्हा या संपूर्ण तुम्हाला मी अभिवादन करतो. आणि अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आमच्या मंडळाला या मंडळात घेतला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.